एकाच खोलीत राहत होत्या 9 तरुणी. संपूर्ण परिसर हादरला. सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी पसरताच पुरुषांच्या अंगावर काटा आला. पुरुषांमध्ये कुजबूज सुरू झाली. हे आपल्या परिसरात होतंय, आपल्यालाच काहीच कळलं नाही. महिला घाबरल्या. नेमकं आत काय चाललं होतं? त्या 9 तरुणींना पोलिसांनी का उचललं? प्रश्नांची मालिका सुरू झाली. लोकांचे चेहरे फिके झाले. पोलिसांच्या गाड्या एका जुन्या इमारतीसमोर थांबल्या. ऑर्किड नावाच्या इमारतीच्या बोर्डाखाली शांतपणे चाललेलं आयुष्य अचानक गोंधळात बदललं. अंधार पडताच तिथं चमकणारे दिवे लागायचे. आतून मंद संगीत ऐकू यायचं. बाहेरून पाहिलं तर अगदी साधं स्पा सेंटर वाटायचं, पण आत काहीतरी वेगळंच चाललं होतं. काल सायंकाळी 6:30च्या सुमारास पोलिसांची गाडी आली. दरवाजे बंद होते. एका गुप्त फोन कॉलवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दरवाजा ठोठावला. काही क्षणात दरवाजा उघडला. आतून परफ्यूमचा वास आणि थरथरणारे चेहरे दिसले. पोलीस आत शिरले आणि जे दृश्य दिसलं ते बघून सगळेच थक्क झाले. एकाच खोलीत 9 तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत होत्या. जवळच काही पुरुष उभे होते. कोणी फोन लपवत होता, कोणी चेहरा वळवत होता. त्या तरुणींमध्ये अनिता, रिया, मनीषा, तान्या, श्रुती, सोनल, कविता, साक्षी आणि नेहा या होत्या. सर्वच एकाच खोलीत राहत होत्या. एकाच स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या गुप्तधंद्याचा भाग बनल्या होत्या. स्पाच्या बाहेर लोकांची गर्दी जमू लागली. अरे, हे तर आपल्या गल्लीच्या मागचं आहे ना? हे सगळं इथंच होतं, असं म्हणत लोक अंगावर शहारे घेत उभे राहिले. पोलिसांनी एकामागोमाग एक सगळ्यांना ताब्यात घेतलं. त्या मुली शांत होत्या. चेहऱ्यावर भीती होती. कोणी रडत होतं, कोणी नजर खाली घालून उभं होतं. स्पामधील 2 पुरुष, रोहन आणि अरुण, हे सगळं चालवत होते. बाहेरून मसाज सेंटर म्हणून नोंदणी, पण आज सुरू होतं काहीतरी वेगळंच. व्हॉट्सअपवरून वेळ ठरायची. 3,000 रुपये देऊन ग्राहक येत असत. त्या रात्री पोलिसांनी तिथं 3 मोबाईल फोन, 7,000 रुपये आणि काही दस्तऐवज जप्त केले. सगळं स्पष्ट झालं. हा स्पा नव्हता, हा एक गुप्त वेश्या व्यवसाय चालवणारं ठिकाण होतं. संपूर्ण परिसरात चर्चा सुरू झाली. आपल्याच भागात असं चालू होतं. त्या मुली इथं राहत होत्या. कोण माहित होतं त्यांना? दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स होत्या. एकाच खोलीत राहत होत्या 9 तरुणी. स्पाच्या नावाखाली अनैतिक धंदा उघड. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला. स्पाचा परवाना ज्या 2 जणांच्या नावावर होता ते दोघे फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं. त्या 9 मुलींना निवारागृहात हलवण्यात आलं, पण त्यांचे चेहरे विसरता येत नव्हते. भीती, पश्चाताप आणि कदाचित थोडं सुटकेचं हसू. संपूर्ण परिसर अजूनही कुजबुजतोय. लोक अजूनही विचारतात, त्या 9 तरुणी खरंच दोषी होत्या का? की कोणीतरी त्यांना या जाळ्यात ओढलं? पोलिसांनी सांगितलं, ही फक्त सुरुवात आहे. यामागे अजून मोठं नेटवर्क आहे. आणि मग तो एकच प्रश्न अजूनही हवेत घुमतो. त्या 9 तरुणी फक्त खोलीत राहत होत्या की काहीतरी अधिक गडद चाललं होतं?